अटल बिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, वसंतदादा पाटील या देशातल्या दिग्गजांनाही कधी निवडणूक बिनविरोध जिंकता आली नाही. पण महाराष्ट्रातल्या गल्ली बोळातल्या नेत्यांनी असा काय चमत्कार केला की 60-60 जागा बिनविरोध झाल्या. निवडणूक आहे की बाजारातला लिलाव? एका माघारीसाठी 5 कोटी. संजय राऊतांनी असा दावा केला आहे की ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. लोकशाहीच्या या बाजारात नक्की काय शिजतंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. सध्या महाराष्ट्रात एकाच शब्दाची चर्चा आहे, बिनविरोध. महापालिका निवडणुकांचे पडघम वाजत आहेत, पण त्याआधीच भाजप आणि शिंदे सेनेने 67 जागा खिशात घातल्या आहेत. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जो प्रहार केलाय तो अत्यंत गंभीर आहे. राऊत म्हणतात हा चमत्कार नाही, हा लोकशाहीचा खेळ आहे. त्यांनी एक तर्क मांडलाय जो विचार करण्यासारखा आहे. ते म्हणतात या देशाच्या इतिहासात अटल बिहारी वाजपेयी असोत, इंदिरा गांधी असोत किंवा खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कधीही बिनविरोध निवडून येता आलं नाही. त्यांनाही उन्हातानात प्रचार करावा लागला, लोकांची मतं मागावी लागली. बॅरिस्टर नाथ पै आणि राम मनोहर लोहियांसारखे दिग्गजही लढून जिंकले. मग प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरचे हे उमेदवार एवढे लोकप्रिय झालेत का, की यामागे साम दाम दंडभेद वापरला गेलाय? आज आपण राऊतांनी केलेल्या 3 मोठ्या आरोपांचे विश्लेषण करणार आहोत. संजय राऊतांचा पहिला आणि सर्वात स्फोटक आरोप आहे पैशांचा पाऊस. राऊत थेट म्हणतात इथे उमेदवारांची चर्चा नाही तर डील झाली आहे. या डीलची रक्कम ऐकली तर सामान्य माणसाची झोप उडेल. कल्याण डोंबिवलीत जिथे सर्वाधिक 21 उमेदवार बिनविरोध झाले, तिथलं एक उदाहरण देताना राऊत म्हणतात मनसेचे शहर प्रमुख मनोज घरत यांना माघार घेण्यासाठी जी रक्कम ऑफर झाली तो आकडा डोळ्याची भुंबूळ बाहेर पाडणारा आहे. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणतात उमेदवारांच्या घरात 5-5 कोटींच्या बॅगा पोहोचल्यात. पैशांचा इतका नाच याआधी महाराष्ट्रात कधीच झाला नव्हता. विचार करा मित्रांनो, जर एका नगरसेवक पदासाठी 5 कोटी खर्च केले जात असतील तर निवडणूक आल्यावर तो उमेदवार जनतेची सेवा करेल की आपली 5 कोटींची गुंतवणूक वसूल करेल? हा प्रश्न राऊतांनी अप्रत्यक्षपणे विचारला आहे. दुसरा मुद्दा आहे दहशत आणि दबाव. फक्त पैसे देऊन काम भागत नसेल तर तिथे सत्तेची ताकद वापरली गेली, असा राऊतांचा आरोप आहे. जळगावचं उदाहरण देताना ते म्हणतात तिथे उमेदवारांच्या घरी जाऊन धमकावलं गेलं किंवा पैशांची आमिषी दाखवली गेली. राऊतांचे शब्द जसेच्या तसे सांगायचे तर जळगावात उमेदवारांचे डोळे फाटतील एवढा पैसा ओतला गेला. ज्या प्रकारे जळगावमध्ये विरोधी पक्षाच्या अगदी सेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या आईने माघार घेतली, त्यावरून राऊतांच्या आरोपांना बळ मिळतंय. विरोधकांना लढण्याआधी शरण आणण्यासाठी एक तर भीती दाखवली गेली किंवा किंमत मोजली गेली, असं त्यांचं म्हणणं आहे. तिसरा आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वात गंभीर आरोप आहे प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर. निवडणुकीचा नियम सांगतो की दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतो. 3 वाजून 1 मिनिटाने जरी कोणी आला तरी त्याचा अर्ज बाद ठरतो. पण संजय राऊत म्हणतात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वरून फोन आले होते. कुठून? तर राऊतांच्या मते थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून. राऊत दावा करतात की 3 वाजल्यानंतर ही अर्ज स्वीकारले गेले. सीसीटीव्ही तपासा, अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासा, 24 तासात कोणाकोणाचे फोन आले हे तपासलं तर बिनविरोधचं सत्य बाहेर येईल. या सगळ्या प्रकारात निवडणूक आयोगाची भूमिका काय, यावरून राऊतांनी अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. ते म्हणतात निवडणूक आयोग हे भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झाले. ते एक पाळीव मांजर आहे. जेव्हा एक खासदार निवडणूक आयोगावर असा आरोप करतो तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते. मित्रांनो, आता प्रश्न पडतो की जर उमेदवार 5 कोटींना विकले जात असतील तर मतदारांनी काय करायचं? राऊत म्हणतात महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. इथे विचारांची लढाई होते. पण आता जर निवडणुका मॅनेज होत असतील तर मतदाराच्या मताला काय किंमत उरली? 60-60 जागांवर मतदारांना मतदानाचा हक्कच मिळणार नाही. त्यांना त्यांच्या प्रतिनिधी निवडायची संधीच नाही. त्यांच्या माथी मारून मुटकून उमेदवार लादला जातोय. ही लोकशाही आहे की हुकुमशाही? अटलजी आणि मोदीजींना जे जमलं नाही ते महाराष्ट्रातल्या नगरसेवकांनी पैशांच्या जोरावर करून दाखवलं. हा राऊतांचा टोला भाजप आणि शिंदे सेनेला नक्कीच झोंबणारा आहे. पण या आरोपांमध्ये तथ्य असेल तर ते भयंकर आहे. 5 कोटी देऊन तिकीट माघार घ्यायला लावणं हे उद्याच्या भ्रष्टाचाराचं बीज आहे. तुम्हाला काय वाटतं? संजय राऊतांचे हे आरोप खरे असतील का? आणि जर असेच बिनविरोध होत राहिले तर निवडणुकीची गरज काय? तुमचं रोखठोक मत खाली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.
बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.